नमस्कार, उर्मिलास फन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपले 200 सबस्क्राइब कंप्लीट झालेले आहेत। तर असाच सपोर्ट तुमचा पुढे असू द्या। जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तर मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, थोडासा अद्रक आणि हिरवी मिरची तिखट घेतले, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे। आता आपण लसूण, अद्रक आणि मिरची याची पेस्ट करून घेणार आहोत। तर ही झाली आपली पेस्ट, मस्त अशी बारीक झालेली, थोडी जाडसर राहिली तरी चालते। तर आता आपण भाजी तयार करून घेऊया। तर इथे मी 2 चम्मच तेल घातलेले। आता तेल आपलं गरम झालेले, तर मी इथे अर्धा चम्मच मोहरी घालते। मोहरी तडतडली की अर्धा चम्मच मी जिरे घालते, त्यानंतर कढीपत्ता आणि आपण केलेली हिरवी पेस्ट। व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचे। तर पेस्ट आपली व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आता आपण अर्धा चम्मच हळद घालणार आहोत, मिक्स करून घेऊया। त्यानंतर बटाटे। तर इथे मी गॅस बंद करते, जे आपली भाजी जळणार नाही आणि बटाट्यांना सुगंध खूप छान येतो, भाजी व्यवस्थित लागते बटाट्यांना। मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मी अर्धा चम्मच मीठ घालते, तर चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आपली भाजी मिक्स झालेली, तर खूप मोठ्या मोठ्या फोडी राहिल्या, तर आता आपण मॅश करूया। आता आपली भाजी तयार झालेली आहे, तर आता आपण कोटिंग बनवूया। ते मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेले, तर इथे मी नॉर्मल हळद घालते। त्यानंतर इथे मी ओवा घातला आणि चवीनुसार मीठ। तर मी इथे पाणी थोडं थोडं ॲड करून पीठ मिसळून घेणार आहे। तर याच्या अशा गुठळ्या झालेल्या त्या आपल्याला फोडायच्या आहेत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। तर मी इथे चिमूटभर सोडा घालते, मिक्स करून घ्यायचे। आता आपलं इथे कोटिंग तयार झालेले। आता आपलं मस्त असं जास्त जाड आणि पातळ करायचं नाही, असं मीडियम असं करायचं। तर आता आपण ब्रेड कट करून पॅटीस बनवायला सुरू करूया। तर मी ते ब्रेड घेतलेले, तर याचे साईडचे कड आपण कट करून घेणार आहोत। असे कट करून झाले की आपण असे त्रिकोण साईजच्या मध्ये कट करून घेऊया। हे असे कट करून घ्यायचे। तर मी बाकीचेही ब्रेड कट करून घेते। आता आपण त्रिकोण साईजचे कटिंग करून घेतलेले आहेत ब्रेड। तर आता आपण जी भाजी बनवलेली ती लावून घ्यायची ब्रेडला। तर आता आपण ब्रेडला व्यवस्थित भाजी लावलेली आहे। त्यानंतर आपण कट केलेला दुसरा ब्रेड वरून असा लावायचा आहे। तर मी ते बाकीच्या ब्रेडला भाजी लावलेली आहे। तर आपले ब्रेड तयार झालेले। तर आता इथं आपलं तेल गरम झालेले, तर इथं मी ब्रेडची भाजी घेऊन बेसन पीठमध्ये डिप करून टाकणार आहे। तर इथं घ्यायचे, दोन्ही साईडने भिजवायचे व्यवस्थित। त्यानंतर आपण असं तेलात सोडायचं।
तर आता आपण दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहोत मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत। आता मीडियम गॅस करून आपण दोन्ही साईडने असं तळून घेणार आहोत। असं पलटी करायचे मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर झालेला आहे आणि दोन्ही साईडने तळलेले आहेत व्यवस्थित। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। मी बाकीचे हे ब्रेड तळून घेते। हे झाले आपले ब्रेड पॅटीस। आता तुम्ही पॅटीस टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।